मित्रांनो, शेतकरी राजा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं. आज मी तुम्हाला आंबा आणि केळी याविषयी थोडीशी माहिती देत आहे. आपण बघू शकता की या आंब्याची सेटिंग कशी झालेली आहे. कुठल्याही फांट्याला जर घेतलात तुम्ही, कुठला एकही फाटा असा नाही आहे की त्याला आंबा नाही आहे. आंब्याची सेटिंग खूप छान झालेली आहे. प्रत्येक फांट्याला असे बरेच झाडं आहेत आणि तुम्हाला वाटत असेल की यावर कोणती फवारणी वगैरे केली असेल. 100% मी कुठलीच फवारणी केलेली नाही आहे. पूर्णतः पर्यावरण किंवा जो पाऊस वारा यापासून पूर्ण तोर आणि छोटी छोटी आंबी गळाली आहेत, पण तरी पण बऱ्याच प्रकारे सेटिंग झालेली आहे. त्याचबरोबर आपण इकडं बघू शकता, ही केळीची फणी. बऱ्याच वर्षाखाली मी असे 1-2-4 झाडं आणून लावली होती केळीची रोपे. आज बघू शकता की कशा प्रकारे केळींची फणी बऱ्याच ठिकाणी लागलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी केळीची फणी लागलेली आहे. अशी कमीत कमी 30 ते 40 आज केळीची फणी आहेत. पूर्ण 4 रोपाहून आज मध्ये पण बघू शकता, तिकडे पण फणी आहेत, इथं पण बघू शकता. हे पहा, भरपूर छान प्रकारे केळीच्या फणी ही सेटिंग पण झालेली आहे. आणि यात बी तुम्हाला वाटत असेल की यावर पण कुठली फवारणी आहे. यावर कसल्याच प्रकारची फवारणी केलेली नाही. याला फक्त पाणी पाणी पाणी. एनी टाईम मी माझ्या शेतामध्ये जी मोटर चालू करतो आपण दुसऱ्या पिकांना बागेला देण्यासाठी, या ठिकाणी बघा हा पाईप आहे. एवढं या ठिकाणाहून पाणी कंटिन्यू या केळींना जातं. इकडली तर बघू शकता केळीची फणी कशी अशा प्रकारे, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे केळी सेटिंग होत आहे. क्वालिटी चांगली येत आहे. आपण या केळीच्या बुडाला पालापाचोळा असेल इथंच कुजून जावा म्हणून आपण याच्या बुडालाच टाकला जातो. आणि याचबरोबर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण एखादं शेणाचं टोपलं काढून याच्या अवतीभोवती सोडलं जातं. त्यामुळं आज बघू शकता की आपण औषध न फवारता सुद्धा आपण आपल्या पिकांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. मी म्हणत नाही की बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येतात, पण ज्या पद्धतीनं आपण फवारण्या जरी करत असतील सर्वजण, पण त्याचं प्रमाण वगैरे व्यवस्थित घेऊन फवारणी करावी. आणि ज्या पद्धतीनं होईल प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गॅनिक शेतीकडे वळावं. मी एक शेतकरी म्हणून मी सर्वांना विनंती करतो, माझ्या शेतकरी बांधवांना. पूर्णतः ही माझी आंब्याची बाग आहे. त्यामध्ये आपण बरेच मिक्स झाडं लावलेली आहेत. ही नवीन आपण या ठिकाणी बघू शकता. यंदा आपण मोसंबीची झाडी काही लावलेली आहेत. मोसंबी आहे, सफरचंदाची आहे आणि काही आंब्याची झाडं पण दुसरी लावलेली आहेत. चला मित्रांनो, आणखीन दुसऱ्या माहितीबरोबर नंतर भेटू आपल्या लाडक्या शेतकरी राजा चॅनलमध्ये. धन्यवाद.